नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वाशिम जिल्हा पोलीस भरती 2024 चा पेपर. यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरची सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न काय होता. पहिला प्रश्न आहे, इथे अंकमालिकेसंबंधी प्रश्न दिलेला आहे. 6, 13, 25, 51, 101 आणि 101 नंतर पुढच्या ठिकाणी म्हणजे पुढच्या जागेवर कोणता अंक येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. येथे जर आपण संबंध नीट लक्षात घेतला अंकमालिकेचा, तर 6 आणि 13 मधील संबंध 6 ची दुप्पट 12 आणि 12 मध्ये 1 मिळवल्यास 13 येतोय. म्हणून 6 गुणिले 2 उत्तर किती येणार आहे याचं 12 अधिक 1 बरोबर येतोय 13. त्यानंतर हा 13 गुणिले 2 घेतलाय आपण, 13 दुने 26 आला होता, मात्र इथे 25 होता म्हणून मी वजा 1 करतोय, उत्तर येणार आहे 25. त्यानंतर पुन्हा 25 गुणिले 2 घेतला असता उत्तर येतंय 50. पुढे 51 असल्यामुळे अधिक 1 उत्तर आलंय 51. या हिशोबाने पुढे गेल्यावर 51 गुणिले पुन्हा 2 घेतलाय मी, 51 गुणिले 2 102 येतोय. यातनं वजा 1 केला असता उत्तर आलंय 101. थोडक्यात अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 याचा अर्थ पुढे जो असणार आहे तो अधिक 1 असणार आहे. हा 101 घेतला, त्याची दुप्पट घेतल्यावर त्याची दुप्पट आली आहे 202. त्यात 1 मिसळला असता उत्तर आलंय 203 आणि हे असणारे प्रश्नचिन्हा जागी येणारे उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. त्यानंतर बघतोय आपण प्रश्न क्रमांक 2. एका संख्येला 15 ने भागले असता बाकी 7 उरते व 16 ने भागले असता बाकी 1 उरते, तर ती संख्या कोणती? येथे जी ट्रिक होती बघा, 15 आणि 7 ला फरक आहे 8 चा, 16 आणि 1 जो आहे यातला फरक आहे 5 चा. येथे भाजक आणि बाकीतील फरक जो आहे तो असमान आहे, वेगवेगळा आहे, त्यामुळे ट्रिक वापरता येणार नाहीये. येथे मला प्रत्येक पर्यायाला 15 ने आणि 16 ने भागून आणि मगच बाकी 7 किंवा अनुक्रमे 1 उरते की नाही हे बघावं लागणार आहे. मी सर्वप्रथम 15 ने भाग देणार आहे. पहिला पर्याय घेतला असता, याला जर 15 ने भाग दिला तर बघा 225, 15चा वर्ग किती येतोय 225. पुढे हा 0 असणार आहे. 15 ने भाग दिला असता या संख्येमध्ये बाकी जी उरणार आहे ती उरणार आहे 2. पण बाकी किती हवी होती मला 7 हवी होती. त्याच पद्धतीने या संख्येला भाग दिला असता बाकी किती उरणार आहे मित्रांनो 4 उरणार आहे. इथे जर भाग दिला तर येथे बरोबर बाकी किती उरते आहे, बाकी उरती आहे 7 आणि या केसमध्ये बाकी होती 8. सो मला लक्षात आलंय की पर्याय क्रमांक 3 याला जर 15 ने भाग दिला तर बाकी किती उरते 7 उरते. याचाच अर्थ उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. मी इथे 16 ने भाग जातोय की नाही, बाकी किती उरते हे चेक करणार नाहीये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय होता. प्रश्न क्रमांक 3. 560 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी 4 तुकडे जोडले असतात त्याची लांबी किती मीटर होईल? हा प्रश्न फसवणारा आहे. बऱ्याचदा विद्यार्थी 560 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी कापल्यानंतर 560 ला 7 ने भाग देतात आणि 7 8 56 80 मीटरचा एक तुकडा या हिशोबाने घेतात आणि 4 तुकड्यांची 8 चोक 32 320 हे उत्तर काढतात, जे की पर्यायात सुद्धा दिलेलं असतं. परंतु आपण इथे चूक करतोय. बघा 560 मीटर दोरी, आपण याचं एक्सप्लेनेशन नीट बघूया. 560 मीटर ही जर 560 मीटर दोरी असणार आहे तर हिला 7 ठिकाणी समान अंतरावर कापतोय मी. बघा 1 2 3 4 5 6 आणि किती 7. मी 7 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे मात्र किती तयार झालेत 1 2 3 4 5 6 7 आणि किती 8. 7 ठिकाणी दोरी समान अंतरावर कापल्यावर तुकडे मात्र 8 प्राप्त झाले. थोडक्यात एका तुकड्याची लांबी किती येणार आहे तर बघा एक तुकडा त्याची लांबी आपल्याला काढावयाची असेल तर एकूण 560 ला मी या 8 ने भाग दिलाय, 8 7 56. थोडक्यात एक तुकडा जो होता तो 70 मीटरचा तयार झालाय. असे किती तुकडे जोडले असता, असे 4 तुकडे जोडलेत आपण, म्हणून एकूण लांबी येणार आहे 4 तुकड्यांची ती येणार आहे 4 गुणिले 70 बरोबर उत्तर येणार आहे तुमचं 7 चोक 28 म्हणजेच 280 मीटर, जे असणारे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. बघाल पुढचा प्रश्न काय होता. प्रश्न दिला आपल्याला 5 रुपये 10 रुपये 20 रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र घेतल्यास 735 रुपये होतील? समान प्रश्न 25 पैसे 50 पैसे 1 रुपया. मागील प्रश्नपत्रिका जी होती पिंपरी चिंचवडची बहुतेक त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. बघा याचं सोल्युशन मला काढावयाचे आहेत प्रत्येकी किती समान नोटा, म्हणून समान नोटा ज्या असणार आहेत मी या एक्स मानून घेतोय.
बघा समान नोटा, बरोबर. किती मांडल्यात मी? एक्स मांडल्यात. आता 5 रुपयाच्या एक्स नोटा, याचा अर्थ त्याचं मूल्य होणार आहे 5 गुणिले एक्स, अधिक 10 रुपयांच्या एक्स नोटा, याचा अर्थ त्याचं मूल्य होणार आहे 10x, आणि 20 रुपयांच्या एक्स नोटा, याचा अर्थ त्याचं मूल्य होणार आहे 20x. आणि हे सगळं मूल्य जे होतं हे जर आपण एकत्र केलं तर ते होत आहेत 735 रुपये. बघाल 20 अधिक 10 30 आलाय, 30 आणि 5 किती आलाय? हा 35 आलेला आहे. 35x, बरोबर. उत्तर आलंय तुमचं 735. आता या 35 न याला भाग देणार आहेत आपण. हा होता तुमचा 735 भागिले किती आलाय? हा 35. 35 एक 35, 35 दुने 70, 3 उरलाय, पुन्हा 5, 35 एक 35. एक्स बरोबर किती आलाय? 21. म्हणजेच या समान नोटा किती असणार आहेत? 21 असणार आहेत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न जो आहे 5वा प्रश्न बघा. 11 ते 30 संख्या किती दिल्यात आपल्याला? 11 ते 30 संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज सांगितली आपल्याला. फक्त कोणत्या संख्या? फक्त विषम संख्या. 11 ते 30 या संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्या कोणत्या आहेत पहिल्यांदा आपण ते बघणार आहोत. सोल्युशन फॉर दिस. सो 11 ते 30 मध्ये पहिली विषम संख्या असेल 11, त्यानंतर येणार आहे 13, त्यानंतर येणार आहे 15, आणि या पद्धतीने आपण 30 पर्यंत जर गेलो तर शेवटची विषम संख्या किती येणार आहे? 29 येणार आहे. येथे एकूण संख्या जर आपण 29 म्हणायला गेलो तर उत्तर चुकणार आहे, कारण एकूण संख्या जर म्हटलं विषम संख्यांचं जे सूत्र आपण n स्क्वेअर साठी वापरत होतो ते इथे आपल्याला वापरता येणार नाहीये. बघा येथे आपल्याला जे सूत्र वापरायचं आहे ते आहे क्रमागत संख्यांचं, क्रमागत संख्यांची बेरीज. क्रमागत संख्यांची बेरीज जर आपल्याला काढावयाची असेल तर आपण काय करत असतो? यासाठी पहिली संख्या घेत असतो अधिक शेवटची संख्या घेत असतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद किती? 2 गुणिले एकूण संख्या. आता 11 ते 30 मध्ये एकूण किती संख्या येतात? 20. 20त निम्म्या संख्या सम आणि निम्म्या विषम, म्हणून येथे विषम संख्या जर घेतल्या आपण तर त्या किती येणार आहेत? 10 येणार आहेत एकूण संख्या. बघा पहिली संख्या होती तुमची 11 अधिक ही होती 29 छेद किती आला आहे? 2, आणि एकूण संख्या आत्ताच आपण बघितलं होतं किती होत्या? त्या 10 होत्या. बेरीज येते याची 30 आणि 1 40, 40 छेद 2 गुणिले किती घेतलाय मी? हा 10 घेतलाय. 2 पंचे 10, 4 पंचे किती येणार आहे? 20 येणार आहे. संख्यांची बेरीज जर आपण घेतली तर ती येणार आहे 200, जे की दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. बघा 6वा प्रश्न. 2400 कागद म्हणजे किती रीम? आता आपल्याला माहिती आहे की एक रीम मध्ये किती कागद असतात? सांगाल मला. एक रीम मध्ये कागद किती असतात? तर 480 कागद असतात. आणि म्हणून आपल्याला कागदांची संख्या दिली त्यावरून रीम काढायचंय, म्हणून मला किती रीम? तर या 2400 ला मी कितीने भाग देणार आहे? या 480 न. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 24 दुने 48, 24 एक 24, आलाय पुन्हा 0, 2 एक 2, 2 पंचे 10. एकूण किती रीम येणार आहेत? तर 5 रीम येणार आहेत. पर्याय क्रमांक 4 हे असणार याचं उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न बघा 7वा प्रश्न. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आपण यासाठी सोल्युशन काय असेल नीट बघूयात. मला दिलेलं आहे काय मित्रांनो? लसावी आणि मसावीची पट दिलेली आहे. बघा लसावी आणि मसावीची पट जर तुम्हाला माहिती असेल, स्टेप फर्स्ट, लसावी आणि मसावीची पट, थोडक्यात लसावी भागिले मसावी हे आपल्याला दिलेलं आहे इथे. बरोबर किती दिलंय मित्रांनो? 15 दिलेला आहे. लसावी हा मसावीच्या 15 पट आहे, याचा अर्थ यांचा भागाकार 15 येणार आहे. आणि मसावी किती दिला? विशेष म्हणजे आपल्याला 15 दिलेला असेल तर बघा स्टेप दुसरी असते, जी काही पट आली होती या पटीचे मी असामायिक अवयव घेतोय. थोडक्यात पट 15 आणि 15चे असामायिक अवयव काय येणार आहेत? 5 गुणिले 3. 15 बरोबर 5 गुणिले 3 असामायिक अवयवांचा गुणाकार. आणि या पद्धतीनं जर आपल्याला यातील लहान संख्या काढायची असेल, लहान संख्या, तर लहान संख्या बरोबर काय असते? या असामायिक अवयवातील लहान असामायिक अवयव गुणिले काय असतो? मसावी. मसावी किती होता मित्रांनो? मसावी आपल्याला दिलेला आहे, मसावी आहे 15, म्हणून ती लहान संख्या जर आपण काढायला गेलो तर ती येणार आहे 3 गुणिले 15, 15 त्रिक 45. आणि मोठी संख्या जर आपल्याला काढावयाची असेल इथे मोठी संख्या, तर मोठी संख्या काढण्यासाठी मोठा असामायिक अवयव घेतला आणि हा 5 गुणिले पुन्हा मसावी किती होतोय तुमचा? 15, 15 5 75. तर संख्या येणार आहेत अनुक्रमे 45 आणि किती? 75. 45 आणि 75 हा पर्याय दिलेला आहे तिसऱ्या ठिकाणी. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण.
8वा प्रश्न बघा, 1, 3, 0, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? आपल्याला एकूण संख्या किती दिल्या? 5, आणि या अंकांचा वापर मात्र आपल्याला किती वेळा करायचा आहे? प्रत्येक अंकाचा वापर फक्त एकदा करायचा आहे, आणि म्हणून यांपासून लहान होणारी संख्या 5 अंकी मात्र ती विचारलेली आहे. जर कोणी सुरुवात याची अशी केली की लहान अंकांपासून सुरुवात करूयात म्हणून 0 हा 1, त्यानंतर 3 हा 7 आणि 9 जर घेत असाल तर ही संख्या मुळी किती अंकी झालेली आहे? 4 अंकी. आपल्याला विचारलेली होती संख्या 5 अंकी, जी की लहानात लहान असेल, आणि म्हणून ती संख्या शोधण्यासाठी मी काय करणार आहे तर यांमध्ये सुरुवात 0 न करता मी इकडे हा लिहिणार आहे 1, त्यानंतर लिहिणार आहे 0, नंतर 3, 7 आणि किती 9. सो त्याचं उत्तर येणार आहे 10,379, पर्याय क्रमांक 2. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न बघा, 500 या संख्येला रोमन चिन्हात कसे लिहिले जाते हे विचारलेलं आहे. बघा, एल चा अर्थ किती होतो मित्रांनो रोमन संख्येमध्ये? एल म्हणजे किती तर 50. एल चा अर्थ होतो 50. सी चा अर्थ किती होतो? 100 होतो. आणि हा डी जो आहे याचा अर्थ किती होतो? 500 होते. आणि एम जो असतो, एम चा अर्थ किती होत असतो? 1000 होत असतो. सो आपलं उत्तर येणार आहे 500 या रोमन संख्येला चिन्हात लिहायचं असेल तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न 10वा, 3 संख्यांची सरासरी 18 आहे. 3 संख्या आहेत ज्याची सरासरी आपल्याला दिली ती आहे 18, व त्याचे गुणोत्तर जे आहे, संख्यांचे गुणोत्तर जे आहे ते 2, 3, 4 असेल तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या शोधायची आपल्याला. या सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे ती बघूयात आपण. संख्यांचं गुणोत्तर जे दिलेलं आहे ते मला दिलेलं आहे 2, 3, 4. म्हणून त्या संख्या ज्या असणार आहेत त्या संख्या काय असणार आहेत मित्रांनो? 2x, 3x आणि काय असणार आहेत? 4x असणार आहेत. आता या संख्यांची जी बेरीज होती, राईट, सॉरी, थोडक्यात 3 संख्यांची सरासरी ही 18 दिलेली असेल तर त्यांची बेरीज आपल्याला काढायची असेल, या संख्यांची बेरीज काढायची असेल तर सूत्र तयार होणार आहे 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर या 18ला कितीने गुणणार आहे मी? 3 ने गुणणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून 3 आणि 2 5 आणि 4 किती आला आहे? हा 9x आलेला आहे. हा तुमचा होता 18 गुणिले 3. या x ला जर इथे ठेवलं आणि या 18 गुणिले 3 ला मी जर 9ने भाग दिला तर 9 दुणे 18, याचा अर्थ 3 दुणे किती येतोय? 6. आणि म्हणून यातली लहान संख्या मला शोधायची आहे. थोडक्यात लहान संख्या जी असणार आहे ती असणार आहे 2x. लहान संख्या बरोबर 2x. x ची किंमत टाकली असता 2 गुणिले 6, 6 दुणे 12. उत्तर येणार आहे 12. पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. बघा, त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. एक संख्यांची सरासरी 15 आहे, त्यापैकी एक संख्या 15 आहे, ही संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती असणार आहेत? एकूण संख्या बघूयात आपण इथे. आपल्याला एकूण संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या किती दिल्यात? सर्वप्रथम एकूण संख्या किती दिल्या होत्या? त्या x दिल्या होत्या. त्यांची सरासरी बघतोय मित्रांनो आपण. सरासरी बरोबर किती होती? 15 होती. आणि म्हणून त्यांची बेरीज मी सर्वप्रथम काढतोय. त्यांची बेरीज जर आपल्याला घ्यायची असेल तर बेरीज घेण्यासाठी एकूण संख्या गुणिले त्यांची सरासरी, उत्तर किती येणार आहे इथे? 15x येणार आहे. आता यातून एक संख्या काय करतोय आपण? सोडतो आहे. ती संख्या कोणती होती? 15 होती. आणि म्हणून 15 ही संख्या सोडल्यास किंवा वजा केल्यास असं म्हणूयात आपण, बाकी जी उरणार आहे ती किती उरणार आहे? तर या 15x मधून हे किती घालवलेत आपण? 15 घालवलेले आहेत. आणि एकूण संख्या किती उरतील आता? उर्वरित संख्या जर म्हटलं तर उर्वरित संख्या काढण्यासाठी एकूण संख्या किती होत्या तुमच्या? किती होत्या? एकूण संख्या x होत्या. त्यातून ही एक संख्या जी आपण सोडली ती वजा करणार आहोत. आणि म्हणून या संख्यांची सरासरी जर आपल्याला काढायची असेल तर सरासरी बरोबर किती येणार आहे आता? हा 15x वजा किती घेतलाय? हा 15. ही होती बेरीज. आणि आता संख्या उरल्यात x-1 म्हणून या x-1 मी याला भाग देणार आहे. सो उत्तर आलंय तुमचं 15x वजा 15. 15x वजा 15 छेदस्थानी किती आलाय? x-1. हे असणार आहे तुमचं उत्तर. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न बघा. प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके, प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके, याप्रमाणे काही पुस्तके 120 खोक्यात भरली. थोडक्यात एका खोक्यात 35 पुस्तकं, एवढी 120 खोके आपण भरणार आहोत.
24 पुस्तकं काय राहतात शिल्लक राहिली तर एकूण पुस्तके किती होती? अतिशय सोपा प्रश्न. एकूण पुस्तके जर आपल्याला काढायची असतील तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, भरलेली पुस्तकं किती होती ती काढणार आहोत. आता एका खोक्यात 35 अशी किती खोकी होती मित्रांनो? 120 खोके भरलेत, म्हणून 35 गुणिले 120. आणि शेवटी शिल्लक किती राहिली होती रे? 24 राहिली होती, म्हणून 24 आपण यामध्ये मिसळणार आहोत. बघा यांची बेरीज घेण्यासाठी हा आलाय 0, 12 पंचे 60. चला किती आलाय तुमचा? 6, 12 त्रिक 36. 36 आणि 6 जर म्हटलं आपण तर किती येत आहे? 42. अधिक किती येणार आहे मित्रांनो? ही 24 पुस्तकं. थोडक्यात उत्तर आलंय 4224. एवढी पुस्तकं आपल्याकडे होती. 4224 हे उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. 13वा प्रश्न. दर साल दर शेकडा 4 दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? आपल्याला इथे मुदत काढायची आहे. माहिती दिलेली आहे की सरळ व्याज जे होतं हे मुद्दलाच्या किती हवंय आपल्याला? दुप्पट हवंय. आणि म्हणून मी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या 22 सर्वप्रथम लिहून घेतो इथे. दर जो होता, दर म्हणजेच काय रे? रेट जो आहे हा किती आहे? 4% आहे. त्यानंतर मुद्दल, मुद्दल म्हणजे काय तर पी, हे किती दिलंय तुम्हाला? 5,000 रुपये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सरळ व्याज जे होतं तुमचं, सरळ व्याज ज्याला आपण काय म्हणतो? SI म्हणतो, सिंपल इंटरेस्ट. ते सिंपल इंटरेस्ट किती दिलंय तुम्हाला? मुद्दलाच्या दुप्पट. 5,000ची दुप्पट किती आली मित्रांनो? 10,000 रुपये आलेली आहे. तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे. यासाठी लागणारे वर्ष किती असणार आहे? आपल्याला मुदत काढायची आहे. ही मुदत जी असणार आहे ती किती वर्षांची असणार आहे? त्यासाठी अतिशय सुंदर सूत्र होतं. बघा, मुदत बरोबर काय असतं? सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय? SI गुणिले किती? 100. छेदस्थानी काय असतं तुमचं? मुद्दल. मुद्दल म्हणजे किती रे? P गुणिले दर. दर किती होता तुमचा? हा R होता. आणि याच पद्धतीनं येणार आहे तुमचं 10,000 सरळ व्याज गुणिले हे येणार आहे 100. मुद्दल जे होतं ते लिहिलंय आपण इथे, त्याला 5,000 गुणिले पुन्हा रेट जो होता तो किती होता? 4. 1 2 3 1 2 3. 5 1 5, 5 दुने 10. 1 बे, बे दुने 4. 1 बे, बे पंचे 10. 0. मुदत जी येणार आहे ती किती वर्षांची येणार आहे? 50 वर्षानंतर हे जे मुद्दल होतं याचं सरळ व्याज दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? मग 50 वर्ष लागणार आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे बघाल. 9,261 चे काय काढायचे आपल्याला? घनमूळ काढायचे आहे. घनमूळ काढावयाची सोपी पद्धत. घनमूळ काढावयाचे जर असेल आपल्याला तर आपल्याला संख्या आणि त्याच्या घनसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक येतात हे माहिती असणं गरजेचं आहे. जसं की बघा, आपल्याला या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. घनमूळ लिहिताना इथे नेहमी किती लिहिला जातो? 3. 9,261 ही संख्या होती. याचं घनमूळ मला काढायचं आहे. या संख्येत एकक स्थानी किती दिलाय मित्रांनो? 1 दिलेला आहे. आणि म्हणून याच्या घनमुळात सुद्धा एकक स्थानी किती येणार आहे? 1च येणार आहे. घनमूळ काढताना एखाद्या संख्येचं, ही घनसंख्या आहे, हिचं घनमूळ काढायचं असेल तर शेवटच्या 3 संख्या सोडा आणि उर्वरित संख्या किती आहे? 9. 9 मधून जाणारी मोठ्यात मोठी घनसंख्या मला शोधायची आहे. 9 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी घनसंख्या. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. 27 यातून वजा होत नाही. याचा अर्थ मागचा अंक जो होता 2चा घन. 2चा घन किती होता? 8 होता. हा यातून जातो आहे. म्हणून 8चं घनमूळ किती? तर ते किती येत आहे? 2 येत आहे. म्हणून दशक स्थानी कोणता अंक येणार आहे? 2 येणार आहे. याचं उत्तर असणार आहे 21. पर्याय क्रमांक किती? 3. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. 7 वर्षांपूर्वी कविता, मनीषा, सुवर्णा यांच्या वयांची बेरीज किती दिलेली होती? 45 दिली होती. 3 व्यक्ती आहेत, कविता, मनीषा आणि सुवर्णा. किती वर्षांपूर्वी? 7 वर्षांपूर्वी. यांच्या वयांची बेरीज किती होती? 45 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असणार आहे? बघा, कंडिशन्स. सोल्युशन फॉर दिस. कंडिशन आहे 7 वर्षांपूर्वीची. 7 वर्षांपूर्वी या तिघींचं जे वय होतं याची बेरीज दिली आपल्याला मित्रांनो. बेरीज जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला? 45 वर्ष दिलं आहे. म्हणजेच मला जर आज रोजी यांच्या वयांची बेरीज घ्यायची असेल, आज रोजी बेरीज जर घ्यायची असेल तर प्रत्येकीचं वय कितीने वाढणार आहे? 7 वर्षांना. व्यक्ती किती होत्या? 3 व्यक्ती. 7 गुणिले 3, 7 त्रिक 21.
21 न हे वय वाढणार आहे. अधिक किती करणार आहे मी 21, हे आलाय 6, 4 2 किती आलाय 6. म्हणजेच आज रोजी जर यांचं वय घेतलं तर उत्तर येणार आहे 66 वर्ष. परंतु आपल्याला 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल हे काढायचं आहे. म्हणून 5 वर्षानंतर आपण बघतोय ही जी बेरीज असणार आहे ही, मला सांगाल हे 66 वर्ष आज रोजी, अजून 5 वर्षानंतर तिघींचं वय 5 गुणिले 3 किती वर्षांनी वाढेल, 15 वर्षांनी वाढणार आहे. थोडक्यात यातनी हे 15 मिसळणार, हा 6 अधिक 5 11, चला 1, 6 आणि 2 किती आले 81 वर्ष ही असणार आहे त्यांची 5 वर्षानंतरची बेरीज, जे दिलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न, 16वा प्रश्न. बघाल, एका शहराची लोकसंख्या 3 लाख असून त्यापैकी 1,80,000 पुरुष आहेत. बघा, लोकसंख्या जी होती ती 3 लाख होती, त्यापैकी पुरुषांची संख्या 1,80,000 दिलेली आहे. 50% संख्या साक्षर आहे. ही पुरुषांची की स्त्रियांची सांगितलंय का, नाही. यापैकी 50% संख्या जी आहे ती साक्षर आहे. जर यात 70% पुरुष साक्षर असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या किती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा, सर्वप्रथम मी काय करणार आहे याची मांडणी बघा. एकूण लोकसंख्या मी पहिल्यांदा घेतोय. एकूण लोकसंख्या होती 3 लाख. यामध्ये पुरुष जर आपण बघितले तर पुरुष किती दिलेत मित्रांनो आपल्याला, पुरुष दिलेत 1,80,000. याचा अर्थ उर्वरित जे असणार आहेत ते असणार आहेत स्त्रिया. स्त्रियांची संख्या किती येणार आहे मग 1,20,000. आता बघा, जर 50% संख्या काय होती, साक्षर होती, म्हणून एकूण साक्षर लोक, यामध्ये पुरुष किंवा स्त्रिया असं आपण म्हणत नाहीये. एकूण साक्षर लोक 50%, म्हणजेच 3 लाखाचे किती रे 50%. मला जर काढायचे असतील तर 3 लाखाचे 50% इझी आहे उत्तर, जे आपण तोंडी काढू शकतो. खरं तर हे 30 लाख गुणिले 50 किती येणार आहे, हा 100 येणार आहे. 1010 5 1 5 5 2 10 हा येणार आहे तुमचा किती 1.5 लाख. अंक येतोय 1.5 लाख. सो एकूण साक्षर लोक जर आपण म्हटलो तर किती येत आहेत, ती 1.5 लाख लोक एकूण साक्षर लोक येणार आहेत. आता पुरुषांचा विचार करणार, पुरुषांपैकी किती टक्के लोक साक्षर आहेत, 70% लोक साक्षर आहेत. म्हणून पुरुषांची जी संख्या होती, एकूण साक्षर पुरुष मी काढून घेतोय. एकूण साक्षर पुरुष हे 1,80,000 किती मित्रांनो 70%, म्हणजे 70 किती येणार आहे ते 100 येणार आहे. हा 1 0 1 0 1 0 1 0 गेला. उत्तर जे आलंय तुमचं, आता बघा, मला 1 2 3 0 मांडलेत मी. 7 8 56, चला किती आलाय 5, 7 1 7, 7 आणि 5 किती आले ते 12. थोडक्यात 1,26,000 पुरुष जे होते हे साक्षर होते. एकूण साक्षर लोकसंख्या किती होती, 1,50,000 होती. म्हणून स्त्रिया जर काढायच्या हव्या असतील आपल्याला, एकूण साक्षर स्त्रिया जर आपल्याला काढावयाच्या असतील तर बघा, या एकूण लोकसंख्येमधून थोडक्यात 1,50,000 मी हे 1,26,000 जे आहेत हे वजा करणार आहे. 0 0 0 10 6 गेला 4, चला 1 5 3 गेले 2, आलाय 0. उत्तर येणार आहे 24,000 स्त्रिया या काय असणार आहेत, साक्षर असणार आहेत. पर्याय दिलेला आहे आपल्याला 1 नंबरचा. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, 17वा प्रश्न. बघाल, एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा असणार आहे. कविताचा क्रमांक आपल्याला जर काढायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा एकूण मुली किती होत्या या काढाव्या लागणार आहेत. बघा, सर्वप्रथम पहिली ओळ वाचतोय मी आणि त्यावरून एकूण मुली काढतोय. सविता जी आहे, आपण हिला इकडे उभं करूयात. सविता, हिच्या उजवीकडे किती 15, सविताच्या उजवीकडे 15, म्हणजे इकडे एकूण मुली किती असणार आहेत 15 मुली असणार आहेत. आणि डावीकडे किती असणार आहेत 11 असणार आहे. ओके, आणि म्हणून एकूण मुली जर आपण घेतल्या, एकूण मुली त्या येणार आहेत 11 अधिक सविता 1 अधिक उरलेल्या या 15. 15 आणि 1 16, 16 आणि 1 17, 17 आणि 10 किती 27 मुली या त्या रांगेत असणार आहेत. आता कविताचं स्थान होतं कुठे, मध्यभागी कविताचं स्थान जर असेल आणि मुलींची संख्या जर 27 असेल तर 13 दुने 26. थोडक्यात कविताला जर आपण मध्यभागी उभं केलं तर कविता ही एक मुलगी, 27 मधून 1 गेला, उरल्या 26. थोडक्यात इकडे किती असणार आहेत 13 मुली आणि इकडे किती असणार आहेत 13 मुली.
कविताचा क्रमांक कितवा असणार आहे? तर कविताचा क्रमांक जरी इकडून घेतला तरी 14वा आणि इकडून मोजला तरी किती येतोय? 14वा येतोय. याचा अर्थ उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 14वा क्रमांक. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा, रीना, रीमा, मीरा यांनी एक कार भाड्याने घेतली आणि ती त्यांनी अनुक्रमे 14 तास, 16 तास आणि किती 22 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 2080 रुपये आले असेल तर मीराला किती रुपये भाडे द्यावे लागेल? बघा, यांनी कार जी वापरली ती अनुक्रमे वापरली. म्हणजे सर्वप्रथम रीनाने 14 तास वापरली आहे, नंतर रीमा जी होती तिने वापरली आहे 16 तासांसाठी, नंतर मीरा जी आहे तिने सगळ्यात जास्त म्हणजे 22 तास कार वापरली आहे. आणि भाडं जे आलेलं आहे ते एकूण भाडं आहे, आपल्याला भाड्याची वाटणी करावी लागणार आहे. बघा, मी जर म्हटलो एका तासाचे भाडे एक्स मानले, इथे एका तासाचे भाडे किती रुपये मानले? मी एक्स रुपये मानले. तर रीना जी आहे हिने किती तास वापरली आहे? 14 तास वापरली आहे, म्हणून भाडं देणार आहे ती 14x. याच पद्धतीनं रीमा जर म्हटलो आपण तर तिने वापर केला होता 16 तासांसाठी, म्हणून तिचं भाडं होणार आहे 16x. आणि शेवटी कोण आहे? मीरा. मीरा जी आहे या मीराने ही 22 तासांसाठी वापरली होती कार, म्हणून तिचं भाडं येणार आहे 22 गुणिले x. या सगळ्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. 14x अधिक 16x अधिक 22x बरोबर भाडं आलं होतं तुमचं 2080. बेरीज केली याची 14 अधिक 16 30 आणि हा 22 जर म्हटलं आपण तर 52x येतोय. येतोय 2080. x ची किंमत काढण्यासाठी मी 2080 ला 52 ने भाग देतोय. 52 एक 52, 52 चोक 208 आलाय 0. x ची किंमत किती आली आहे? 40. थोडक्यात प्रति तास भाडं जे होतं ते किती आलंय? 40 रुपये आलंय. आणि आता मला कुणाचं भाडं काढायचंय? मीराचं. आणि म्हणून मीराला किती रक्कम द्यावी लागेल? तर मीराचं जे भाडं होतं ते किती होतं? 22x होतं. इथे मी 22 घेतलाय गुणिले किती घेतोय? 40 किंमत टाकतोय. 22 हा 0, 22 चोक किती येणार आहे मित्रांनो? त्याचं उत्तर येते 22 चोक 88. भाडं येणार आहे 880 रुपये. पर्याय क्रमांक किती? 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघाल, 19वा. एका सांकेतिक भाषेत 62 ला 36, 24 ला 16, 33 ला 27 तर या सांकेतिक भाषेत 51 संख्या कशी लिहाल? 51 संख्येला आपल्याला लिहायचं आहे या सांकेतिक भाषेचा वापर करून. इथे नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येत आहे की 62 जो होता याचा संबंध 36 शी जोडायचा आहे मला. हा जो 62 होता याचा संबंध कोणाशी जोडायचा आहे? 36 चा. बघा, संबंध जोडताना मी वर्ग घेतला, 6 चा वर्ग 6 आणि हा 2, 6 चा वर्ग किती आला मित्रांनो? 36 आलाय. त्याच पद्धतीने तुम्ही जर 24 घेतला तर बघा 2 चा चौथा घात घेतला मी, उत्तर किती येत आहे? 16. याच हिशोबाने 33 साठी जर आपण अंक घेतला तर तो किती येणार आहे मित्रांनो? 3 चा तिसरा घात, दॅट इज किती येतोय? 27. आणि हाच हिशेब आपण जर 51 साठी लावला तर 5 चा पहिला घात, उत्तर किती येणार आहे? 5. 5 हा अंक कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. हे होतं याचं उत्तर. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात मध्यगा, कोन दुभाजक, लंब दुभाजक व शिरोलंब एकरूप असतात? कोणता त्रिकोण असणार आहे? तर याचं उत्तर येणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. समभुज त्रिकोणात या सर्व बाबी काय असतात? एकरूप असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. बघा, पुढचा प्रश्न, 9, 40 व x हे पायथागोरसचे काय आहे? त्रिकूट आहे. तर x ची किंमत किती येणार आहे? पायथागोरसच्या त्रिकोणात, थोडक्यात पायथागोरसचं त्रिकोण जर दिलं असेल आपल्याला तर 2 बाजूंची वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी असते. आणि म्हणून येथे मी लिहून घेतोय x चा वर्ग तिसरी बाजू बरोबर किती असणार आहे? 9 चा वर्ग अधिक 40 चा वर्ग. आणि म्हणून x चा वर्ग बरोबर 9 चा वर्ग किती येतोय मित्रांनो? 81 अधिक 40 चा वर्ग किती येतोय? 1600 येतोय. दोघांची बेरीज घेतली असता x चा वर्ग आलेला आहे तुमचा 1681. आणि आपल्याला माहिती आहे म्हणून x ची किंमत काढण्यासाठी याचं काय घ्यावं लागणार आहे? वर्गमूळ घ्यावं लागणार आहे 1681. एकक स्थानी 1 1681 जर बघितला तर वर्ग येतोय कशाचा? 41 चा. आणि म्हणून त्रिकोटातील संख्या जी असणार ती असणार आहे पर्याय क्रमांक 3, 41. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. 22वा प्रश्न, ताशी 90 किलोमीटर वेगाने जाणारी एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते. अंतर किती आहे? 180. वेग किती होता? 90 किलोमीटर होता. आता
60 किलोमीटर वेगाने ती परत पण येते. तिच्या परतीचा जो वेग होता तो सुद्धा आपल्याला दिलाय, तो होता 60 किलोमीटर. अंतर तेवढंच असणार आहे, 180 किलोमीटरचं अंतर ती पार करणार आहेत. बघा, यासाठी सगळ्यात सोपी मेथड जी होती ती होती सूत्राचा वापर करून सोडवणं. अदरवाईज याचा हा प्रॉब्लेम जो आहे हा समजावून घेऊन पण आपल्याला सोडवता येणार आहे. बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला समजावून घेऊन हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे. जर सूत्र येत नसेल, ऐन वेळेला तुम्हाला जर विसर पडला तर कसं, हे आपण पहिल्यांदा बघणार आहेत. आपल्याला गाडीचा सरासरी वेग काढायचा होता. गाडीचा काय काढायचा आहे? सरासरी वेग काढायचा आहे. बघा, पहिली मेथड, सोल्युशन फॉर दिस. ताशी 90 किलोमीटर प्रमाणे किती जाते? 180 किलोमीटर जाते. थोडक्यात 90 किलोमीटर पर आवर या स्पीडनं जाताना गाडीला हे 180 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? तर वेळ लागणार आहे 2 तासांचा. याच पद्धतीनं परतीचा वेग जर 60 किलोमीटर पर आवर असेल तर यासाठी तेच अंतर पार करण्यासाठी गाडीला वेळ किती लागेल? तर 180 ला मी कितीने भाग देतोय? या 60 ने. उत्तर किती येणार आहे तुमचं? 3 तास. आता प्रवास जो होता, एकूण प्रवास किती झाला आहे? एकूण प्रवास जर म्हटलो आपण तर किती येतोय तो? 180 आणि परतीचा प्रवास सुद्धा 180 जर म्हटलो तर 18 दुणे 36, 360 किलोमीटरचा प्रवास झालाय. आणि हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तास किती लागलेले आहेत? तर एकूण तास जर आपण काढले तर एकूण तास येतात हे 2 अधिक हे 3. किती येणार आहेत? 5 तास लागले आहेत. आणि म्हणून याचा सरासरी वेग जर काढायचा असेल मला, सरासरी वेग, तर याचं उत्तर किती येणार आहे? बघा, सरासरी वेग बरोबर अंतर, एकूण अंतर भागिले लागणारा एकूण वेळ. याला 5 ने भाग दिला असता, 5 एक 5, 5 7 35, एक उरला आहे 10 ला, 5 दुणे 10. उत्तर येणार आहे 72 किलोमीटर पर आवर. हा असणार आहे तुमचा सरासरी वेग. हे सूत्राचा वापर न करता उत्तर आपण काढलेलं आहे. बघा, यासाठी सूत्र सुद्धा होतं. कोणतं सूत्र? तर जेव्हा अंतर समान असेल आणि तुम्हाला जाण्याचा आणि येण्याचा सरासरी वेग दिला असेल, प्रति ताशी वेग दिला असेल, तर यासाठी बघा, सरासरी वेग काढण्याचं सूत्र होतं सरासरी वेग बरोबर 2xy छेदस्थानी येतोय x अधिक y. जे काही उत्तर येणार आहे ते किलोमीटर पर आवर मध्ये येणार आहे. इथे x म्हणजे काय? तर जातानाचा वेग. किती होता तो? 90. y म्हणजे किती? येतानाचा वेग 60 किलोमीटर. बघा, सरासरी वेग काढण्यासाठी हा 2 गुणिले 90 गुणिले किती घेतलाय मी? हा 60 घेतलाय. आणि छेदस्थानी x अधिक y, 90 अधिक 60 ची बेरीज किती येणार आहे मित्रांनो? 150 येणार आहे. 0 गेला, 0 गेला. इथे 3 दुणे 6, 3 5 15, पुन्हा 5 एक 5, हा 5 एक 5, उरलेत किती? 4, 5 8 40, 18 दुणे 36, 36 दुणे 72. उत्तर आलंय तुमचं 72 किलोमीटर पर आवर. हा असणार आहे सरासरी वेग. सो या दोन्ही पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा, 23वा प्रश्न. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीमध्ये गहू विकत असल्याचा दावा करीत होता. तो काय सांगतोय लोकांना? मी ज्या किमतीला गहू खरेदी करून आणलाय त्याच किमतीला मी तुम्हाला विकतोय. आता असा दुकानदार निश्चितच वेडा बनावा लागेल. कुणीही असं करणार नाहीये, नाहीतर त्याला फायदाच होणार नाहीये. परंतु तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता. आधी असं आहे, 1 किलो माल जिथे विकायचा होता तिथं त्याने काय केलेलं आहे? तर तो 1 किलो ऐवजी किती मोजून देतोय? लोकांची फसवणूक करतोय. 950 ग्रॅम वजन माल देत आहे. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असणार आहे? 100% इथे नफा होणारच आहे, कारण प्रत्येक वेळेला 50 ग्रॅम वजनाचा माल त्याने कमी दिला आहे. असा प्रश्न सोडवायचा असेल तर यासाठी अतिशय सुंदर आणि सोपी ट्रिक होती. ती ट्रिक आपण बघूयात. बघा, हा नफा आणि याची टक्केवारी जर तुम्हाला काढायची असेल तर नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला किती माल त्याने कमी दिलाय? त्रुटी, ही त्रुटी शोधावी लागणार आहे. छेदस्थानी योग्य वजन, जे खरं वजन होतं ते योग्य वजन घेतोय मी इथे, आणि त्यातून पुन्हा ही जी त्रुटी होती ही काय करतोय? वजा करतोय. आणि या भागाकाराला, हा जो भागाकार येणार आहे याला कितीने गुणतोय मी? 100 ने गुणतोय. हे असणार आहे नफ्याचं प्रमाण. बघा, त्रुटी काढण्यासाठी मी बघतोय 1 किलो मध्ये किती ग्राम माल येतो? 1000 ग्रॅम येतो. तो देताना मात्र किती देतोय? 950 ग्रॅम देतोय. थोडक्यात याची त्रुटी जी आलेली आहे ती किती ग्रॅम आलेली आहे मित्रांनो? 50 ग्रॅम आली आहे. आणि म्हणून त्रुटी आली आहे 50 ग्रॅम. योग्य वजन हवं होतं 1000 ग्रॅमचं, वजा त्रुटी किती आली आहे? 50 आलेली आहे. गुणिले इथे किती घेतला मी? हा 100. याला 50/950 गुणिले 100. 0 0 गेलाय, 5 1 5, 19 5 55. उत्तर किती येणार आहे तुमचं? हा जो 100 होता, या 100 ला 19 ने भाग दिला असता. बघा, 19 5 95, उरलेत 5, 5 ला भाग जात नाही म्हणून पॉइंट.
संख्या 50 तयार झालेली आहे. 19 दुने 38. 19 दुने किती आलाय? 38. माझं लक्ष उत्तरांवर या ऑप्शन्सवर होतं. उत्तरात 5.2 कुठे दिलेला आहे? तर 5.2 दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. थोडक्यात या दुकानदाराला, या अप्रामाणिक दुकानदाराला नफा किती होणार आहे? तर 5.26% एवढा नफा होणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढचा प्रश्न जो होता 24वा प्रश्न, सुंदर प्रश्न आहे हा सुद्धा. ए दुकानदार प्रथम 10% सूट देतो, नंतर पुन्हा 20% सूट देतो. बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा, सर्वप्रथम 10%, पुन्हा त्या रकमेवर 10%, पुन्हा त्या रकमेवर 10% सूट देतो. तर आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर असणार आहे? ए दुकानदार अधिक सूट देतो की बी दुकानदार अधिक सूट देतो, की ए आणि बी समान सूट देतात, किंवा यापैकी नाही? हा प्रश्न सोडत असताना बरीचशी मुलं लगेच कॅल्क्युलेशन करतात की प्रथम दुकानदार ए होता, 10% सूट दिली, नंतर 20 दिली. थोडक्यात येथे सूट किती झाली आहे? 10 अधिक 20 30 सूट झाली आहे. आणि याने अनुक्रमे 10 दिली म्हटल्यावर 10 गुणिले 3 म्हटल्यावर इथे 30% सूट दिली आहे. थोडक्यात दोघही दुकानदारांनी समान सूट दिली आहे आणि येथेच आपण फसत असतो. मित्रांनो बघाल, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? याची ट्रिक काय होती? मला सर्वप्रथम ए न दिलेली सूट काढून घ्यावी लागणार आहे. समजा मी एका वस्तूची किंमत 100 रुपये मांडली. वस्तूची किंमत किती मानतोय मी? 100 रुपये. तर वस्तूची किंमत 100 होती. आता बघूयात आपण ए दुकानदार कसा सूट देणार आहे. ए दुकानदार, ठीक आहे, वस्तूची किंमत होती 100 रुपये आणि त्याच्यावर त्याने पहिल्यांदा 10% सूट दिली. याचाच अर्थ त्याची विक्री किंमत जी झालेली आहे ती झालेली आहे 90 रुपये. किती झालेली आहे? 90 रुपये. आणि म्हणून ती विक्री किंमत काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? सर्वप्रथम 10% सूट द्यावी लागणार आहे. या 100वर 10% सूट म्हटल्यावर 100चे किती टक्के काढावे लागतील? 90% काढावे लागतील. आता पुन्हा या आलेल्या रकमेवर त्याने किती सूट दिलेली आहे? 20% सूट दिलेली आहे. म्हणजे 100ची वस्तू 20 सूट देऊन किती टक्क्याला विकली? त्याने 80% विकलेली आहे. म्हणून गुणिले पुन्हा याचे किती काढावे लागतील? मला 80% काढावे लागतील. हा आलाय तुमचा 100 गुणिले 90 छेद किती येतोय? हा 100. पुन्हा गुणिले हा येतोय 80 छेद किती आलाय? हा 100. यामध्ये हा 100 कॅन्सल केला आपण. 100 गेला. 9 72. थोडक्यात एवढी सूट दिल्यानंतर, अनुक्रमे या 2 सूट दिल्यानंतर वस्तूची विक्री किंमत जी होती ती 72 रुपये होती. थोडक्यात एकूण सूट जर आपण म्हटलो येथे तर ती येते या 100तून हे 72 रुपये जर वजा केले तर सूट किती टक्के होती मित्रांनो? 28% एकूण सूट ए दुकानदाराने दिलेली आहे. त्याच पद्धतीने बी दुकानदार बघूयात आपण. आता बी दुकानदार जो होता तो काय करणार आहे? 100 रुपयाची वस्तू होती, तिची विक्री किंमत करण्यासाठी सर्वप्रथम त्याने 10% सूट दिली. म्हटल्यावर 100ची वस्तू त्याने 10% सूट म्हणजे किती टक्क्यांना विकली आहे? 90% विकली आहे. पुन्हा त्याच्यावर 10% सूट दिली आहे त्याने. याचा अर्थ पुन्हा याचे किती मिळणार आहेत? 90%. पुन्हा याच्यावर किती सूट दिली? त्याने 10% दिलेली आहे. म्हटल्यावर याचे पुन्हा किती काढणार आहेत आपण? इथे 90% रक्कम काढणार आहे. आणि थोडक्यात येथे हा आलाय 100 गुणिले 90 छेद किती आलाय मित्रांनो? 100. पुन्हा हा 90 छेद किती येतोय? 100 येतोय. पुन्हा गुणिले 90 छेद किती येतोय? इथे 100 येतोय. हा 1 आणि हा 1 कॅन्सल केलाय मी इथे. 10101010 हा 10 आणि हा किती घालवलाय? पुन्हा 10 घातलाय. बघाल इथे 9 गुणिले 9 जर घेतला आपण तर 9चा घन किती येतो? याच कोणी सांगू शकेल मला? तो होता 729. 729 हा घन आलेला आहे याचा आणि त्याला भाग दिला आपण कितीने? 10ने. बघाल 10ने भाग दिल्यानंतर याचं उत्तर येत आहे 72 पॉईंट किती? 9. थोडक्यात जी सूट असणार आहे, एकूण सूट याने किती दिलेली आहे? तर बघूयात. या 100तून मी हे 72.9 वजा करतोय. 10तून 9 गेले 1. हच्च्याला किती आलाय तुमचा? 1 आलाय. पुन्हा 10तून 3 गेले 7. हच्च्याला 1 आलाय. 10तून 8 गेले 2. हच्च्याला 1 हा 0. याने जी सूट दिली आहे ती किती दिली आहे? 27.1% दिली आहे. सांगाल मला यामध्ये सूट कोणी दिली आहे जास्त? सूट दिलेली आहे ए न. याचा अर्थ उत्तर येणार आहे ए दुकानदार अधिक सूट देत. पर्याय क्रमांक 1 हे असणार याचं उत्तर. एक्सप्लेनेशन व्यवस्थित हवं म्हणून हे आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. अदरवाईज तुम्ही सुरुवात येथून करू शकता. हे 72 रुपये तुम्हाला इथे 28 लगेच मिळणार आहे आणि याची सुरुवात केल्यानंतर ही सुद्धा रक्कम तुम्हाला लगेच मिळणार आहे. सो फायनली अगदी येथे सुद्धा तुम्हाला कळत होतं की हे 72 रुपये आलेलं आहे. हे किती आलं होतं? 72.9. थोडक्यात यानं नफा जास्त कमवलेला आहे. याचा अर्थ सूट कोण जास्त देतोय? तर ए दुकानदार अधिक सूट देतो आहे.
हे पूर्ण काढायची गरज देखील इथे नव्हती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 10 किलोग्रॅम आणि 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आपल्याला 10 किलोग्रॅम आणि 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम दिलाय? सर्वप्रथम मला हे जे 10 ग्रॅम होते याला सुद्धा किलोग्रॅम मध्ये बदलावं लागणार आहे. यासाठी मी काय करतोय, हे 10 किलोग्रॅम अधिक हे किती होतं? 10 ग्रॅम होतं. याला मी ग्रॅम मध्ये बदलून घेतोय. 10 किलोग्रॅम म्हणजे किती झाले? तर 10,000 ग्रॅम. आणि अधिक हे किती घेतलेत मी? 10 ग्रॅम घेतलेत. एकूण किती झालेत मित्रांनो? 10 10,000 किती येणार आहेत? हे 10 ग्रॅम येणार आहे. या दोघांची बेरीज केली 10,000 10 ग्रॅम. आता याला जर किलोग्रॅम मध्ये बदलायचं असेल तर या 10,000 10 ग्रॅमला मला किती भाग द्यावा लागणार आहे? 1,000 ग्रॅम. कारण 1 किलो मध्ये किती ग्रॅम येतात? 1,000 येतात. आता हा शून्य आणि हा शून्य घालवलाय मी. एकावर किती शून्य आहे? 2 शून्य. एकावर 2 शून्य छेदस्थानी, म्हणून वरच्या उत्तरामध्ये आपण डावीकडे किती घर सरकणार आहोत? खाली 2 शून्य, डावीकडे 2 घर सोडणार आहोत. 1 आणि 2 पॉईंट येणार आहे इथे. सो उत्तर येत आहे तुमचं 10.01. पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे याचं योग्य उत्तर. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न, 26वा प्रश्न. 82, 48, 26 त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि 2 लागलाय. हे प्रश्न सोडत असताना आपलं लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्याला वर्ग आणि घन जर येत असतील तर हे प्रश्न चुटकीसरचे सुटतात. जसं की इथे 82, 48, 26 या संख्या ज्या आहेत या वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या. जसं 82 जर म्हटलो मी तर येतोय 9चा वर्ग किती? 81 अधिक 1 किती आलाय? हा 82. 48 जर म्हटलो तर 7चा वर्ग किती येतोय? 49 वजा 1 उत्तर किती आलंय तुमचं? 48. त्यानंतर आपण बघतोय 5चा वर्ग तो किती होता? 25 अधिक 1 घेतला मी उत्तर किती येणार आहे तुमचं? 26. 9 झाला, 7 झाला, 5 झाला, पुढचा अंक किती येणार आहे? 3चा वर्ग किती येतोय? 9 अधिक वजा उत्तर येणार आहे 8. सो प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर जे येणार आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 3 8. याच हिशेबाने पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. बघा 27वा प्रश्न. 27वा प्रश्न जो आहे हा पुन्हा अंकांचे संबंधित प्रश्न. येथे 16 आणि 24 मध्यभागी 120 संख्या दिलेली आहे. 23, 17, 120 तर 34 आणि 26च्या मध्यभागी या कंसात कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे. येथे नीट विचार जर केला तर बघा 16 आणि 24चा संबंध या 120शी आपल्याला लावायचा आहे. हा मी घेतलाय 16 अधिक घेतलाय मी हा 24, दोघांची बेरीज झाली होती 40 गुणिले 3 घेतला त्याची 3 पट किती आली मित्रांनो? 120 आली आहे. सेम गोष्ट जर इथे आपण केली तर हा येतोय 23 अधिक 17, दोघांची बेरीज झाली होती 40 गुणिले त्याची तिप्पट घेतल्यास उत्तर येतं 120. त्यानंतर हा आलाय तुमचा 34 अधिक किती आलाय? हा 26 आलाय. दोघांची बेरीज जर घेतली तर ती येते 60 गुणिले 3 म्हटलो मी तसा इथे गठरा म्हणजे उत्तरात किती येणार आहे? 180 जे दिलंय पर्याय क्रमांक 3 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 28वा प्रश्न बघाल. एका सांकेतिक भाषेत TEN हा शब्द या संकेतात लिहिलेला आहे. तर याच संकेताचा वापर करून, या सांकेतिक लिपीचा वापर करून आपल्याला SUN हा शब्द लिहायचा आहे. बघाल अक्षरांची संख्या 3, येथे मात्र किती आहे? 6 आहे. ठीक आहे, येथे 3 दिलेत आणि उत्तरात सुद्धा 6 अक्षरांचा गट दिलेला आहे. आपण बघणार आहोत याचा संबंध काय होता. मी जर टी बघितला आणि एस आणि यू कडे बघितला तर हा होता टी आणि त्याच्या अवतीभोवती काय होता? एस आणि यू होता. हा टी, हा एस आणि हा यू. थोडक्यात जर इथे टी असेल तर सुरुवात कुठून होते? एस कडून आणि नंतर टी आणि नंतर काय आलाय? यू आलाय. पुढे ई बघितला काय येणार आहे तुमचा? डी आणि एफ येतोय. हा आला तुमचा प्रथम डी, त्याच्यानंतर काय आलाय तुमचा? एफ आलाय. त्याच पद्धतीने आपण एन जर बघितला तर हा एन होता, सुरुवात कुठून झाली? एम आणि त्याच्यानंतर येणार आहे हा ओ. सेम थिंग आपण जर एस यू एन साठी बघितलो तर एस यू आणि एन जर आपण घेतला तर हा जो एस होता कुठला मित्रांनो? हा एस होता. तर याची सुरुवात कुठून होणार आहे? आर पासून होणार आहे. आर नंतर काय येणार आहे तुमचा? टी येणार आहे. हा आर नंतर टी. सो सर्वप्रथम आर नंतर टी. आर आणि टी 1 2 आणि 3 ठिकाणी होता यू. यू कुठे गेला? हा यू. त्याच्या आधी काय येतोय? हा टी. टी नंतर काय येणार आहे तुमचा? हा व्ही येणार आहे. सूत्रात येणार आहे टी आणि व्ही. आता आर टी टी व्ही, आर टी टी व्ही हे उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं होतं. उत्तर मला लगेच समजलंय की पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. एन साठी बघूयात आपण. एन जो होता त्याच्या आधी एम आणि नंतर ओ, थोडक्यात इथे येणार आहे एम आणि ओ जो की इथे दिलेला आहे. सो हे होतं याचं उत्तर. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न, 29वा प्रश्न बघाल.
12:15 वाजता आणि 6 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती? घड्याळाच्या दोन स्थिती आपल्याला दिलेल्या आहेत. एक दिली आहे 12:15 आणि दुसरी दिली आहे 6:15. यांचा सर्वप्रथम आपल्याला दोघांचेही कोन काढावे लागतील आणि त्यांच्यातील फरक काढावा लागणार आहे. सोल्युशन फॉर दिस बघा, 12:15 स्थिती म्हणजेच 12 वाजून किती मिनिटं? 15 मिनिटं. याला लिहून घेताना आपण कसं लिहून घेणार आहे? 0.15. आणि सूत्र आपलं कुठलं सूत्र होतं? तर 30H वजा किती येतो? 11/2 गुणिले काय घेत असतो आपण इथे? M घेत असतो. येथे 0 जर H च्या ठिकाणी घेतलं तर याचं उत्तर किती येणार आहे? 0 येणार आहे. वजा म्हणतोय मी, हा 11/2 गुणिले M किती येतोय? 15. आलाय तुमचा 7.5. 11 जर 7.5 ला 11 5 55. चला किती आलाय तुमचा? 5 आला. 11 7 77 आणि 5 82. सो हा जो कोन होता हा किती येणार आहे? 82.5 डिग्रीचा येणार आहे. त्यानंतर 6:15 वाजता, ठीक आहे, 6 वाजून किती मिनिटं झाली आहेत आता? 15 मिनिटं झाली आहेत. हा 6 वाजून 15 मिनिटं म्हटल्यावर हा आलाय H आणि हा आलाय तुमचा M. यासाठी सूत्र 30H वजा 11/2 गुणिले किती घेतला आपण इथे? M घेतलेला आहे. ठीक आहे, आणि म्हणून हा येतोय 30 गुणिले H म्हणजे किती येणार आहे मग? 6 वजा 11/2 गुणिले किती येणार आहे? हा 15 येणार आहे. 30 गुणिले 6 180 वजा या दोघांचा गुणाकार जर बघितला आपण तर आलेला होता 82.5. या 180 मधून मी हे 82.5 जे होते हे काय करतो आता? वजा करतो. इथे मी 0 दिलाय पॉईंट वजा बाकी घेण्यासाठी. मी काय केलंय? दशांश स्थळानंतर चिन्हानंतर घरांची संख्या समान केली. 10 5 गेला 5, 1 10 3 गेले 7, किती आला? 1. पुन्हा 18 9 गेले किती आलाय? 9. सो हा जो कोन येणार आहे हा येणार आहे 97.5 डिग्रीचा. हा आलाय 82.5 डिग्रीचा. यातील फरक काढायचा आहे आणि म्हणून फरक बरोबर किती होता? हा 97.5 वजा तो किती आलेला आहे? 82.5. फरक घेतला असता 0, 7 2 5, 9 8 गेला 1. फरक जो येणार आहे तो येणार आहे 15 डिग्रीचा. पर्याय क्रमांक किती? 2 असणार याचं उत्तर. बघा पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या संख्यांमधील चुकीचे विसंगत पद ओळखा. विसंगत पद ओळखायचं आपल्याला मित्रांनो, आपण या संख्यांची काय घेतली? बेरीज घेतली. याची 4 अधिक 0 बेरीज घेतली. 4 अधिक 0 किती येतोय? हा उत्तर आलं 4. हा 5 अधिक 0 घेतला आपण, बेरीज किती आली मित्रांनो? 5. हा 3 अधिक 2 घेतला, बेरीज किती आली मित्रांनो? 5. हा 1 अधिक 8 घेतला, बेरीज किती आली आहे? 5. विषम 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 हा एकता काय आलाय? सम आलाय आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. जेव्हा दोन फासे एकत्र फिरविले जातात तेव्हा दोन्ही फाशांवरील संख्यांची बेरीज 9 येण्याची संभाव्यता काय असते? हा प्रश्न संभाव्यतेचा आहे. संभाव्यतेचे प्रश्न सोडत असताना सर्वप्रथम आपल्याला युनिव्हर्सल सेट जो होता तो बघावा लागणार आहे. बघा, दोन फासे. फासा म्हणजे काय? सापशिडी खेळत असताना वापरला जाणारा ठोकळा, ज्याला 6 बाजू असतात आणि ज्यावर 6 अंक लिहिलेले असतात. बघा, दोन फासे आपण एकत्र फिरवतो आहे. ठीक आहे, मी हा सेट लिहून घेतोय, सॅम्पल सेट. बघा, त्यासाठी पहिला फासा टाकला असता जर 1 अंक आला आणि दुसरा फासा टाकल्यावर सुद्धा 1 अंक येत असेल तर याची जोडी काय झाली? 1 आणि 1 झाली. या पद्धतीनं पुढची जोडी 1 आणि किती होणार आहे? 2 ची असेल. पहिला अंक 1, दुसरा मात्र 3, यानंतर 1 आणि 4, 1 आणि किती? 5, 1 आणि किती येणार आहे तुमचा? हा 6 येणार आहे. राईट. आणि मग या हिशोबाने जर आपण पुढे गेलो याच पद्धतीनं तर आता पहिला सोडल्यावर हा 2, दुसरा मात्र किती येतोय? 1, पहिला फासा फेकल्यावर 2, मात्र 2 आणि याच पद्धतीनं येथे सुद्धा काय येणार आहे तुमचा शेवटचा? 2 आणि 6. याच पद्धतीनं पुढे गेलो 3 आणि 1, पुढे किती येणार आहे? 3 आणि 2 येणार आहे. सो अशा पद्धतीनं इथे येणार आहे 3 आणि 6. याच पद्धतीनं 4 आणि 1, 5 आणि 1 आणि शेवटचा जो येणार आहे तो किती येणार आहे? 6 आणि 1. हा येणार आहे 6 आणि 2. या हिशोबाने आपण जर आलो तर शेवटची जोडी येणार आहे ती 6 आणि कशाची येणार आहे? 6 ची येणार आहे. सो येथे एन ऑफ एस जो होता, नंबर ऑफ ऍटम्स इन एस, नंबर ऑफ एलिमेंट्स इन एस, एन ऑफ एस, तो किती येणार आहेत मग? येस, 6 असे 6 वेळा म्हटल्यावर किती येणार आहे? 36 येणार आहे. याच पद्धतीनं आपल्याला काय बघायचंय? दोन्ही फाशांवरील संख्यांची बेरीज किती आली पाहिजे? 9 आली पाहिजे. आणि तो सेट जर मी समजा ए मानून घेतला, तो सेट आपण मानून घ्या ए, की दोन्ही फासे फेकले असता बेरीज जी येणार आहे ती किती आली पाहिजे? 9 आली पाहिजे. तर बघा यातला कोणता येणार आहे? तर बघा 3 1 बेरीज किती येते? 4. 3 आणि 2 किती येते बेरीज? 5. इकडे जर आलो तर 3 आणि 6 ची बेरीज किती आली होती? 9 आली होती. म्हणून येथे पहिली जी जोडी असणार आहे 3 आणि 6 ची असणार आहे.
त्यानंतर जोडी कुठली असेल मित्रांनो, 4 आणि 5ची असणार आहे. त्यानंतर जोडी कोणती असणार आहे, 5 आणि पुन्हा 4ची असणार आहे. यानंतर जोडी जी असणार आहे ती असणार आहे 6 आणि 3ची. थोडक्यात या सेटमध्ये एकूण किती एलिमेंट आलेली आहे, 4 आली आहेत. म्हणून एन ऑफ ए जो होता तो किती आला, इथे 4 आला. याची संभाव्यता जर आपल्याला काढायची असेल, संभाव्यता प्रोबॅबिलिटी काढायची असेल, तर एन ऑफ ए छेदस्थानी किती घेतला जातो, इथं एन ऑफ एस घेतला जातो. हा होता 4 आणि हा किती होता तुमचा 36 होता. भाग दिला असता 4 1 4, 4 9 36. उत्तर आलंय 1/9. संभाव्यता येणार आहे पर्याय क्रमांक 4. सो हा होता 31वा प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, 32वा प्रश्न. हिरव्याला काळा, काळ्याला निळा, निळ्याला लाल, लालला पांढरा व पांढऱ्याला नारंगी म्हटले तर माणसाच्या रक्ताचा रंग कोणता? यासाठी सोल्युशन. सर्वप्रथम आपण माणसाचा रक्ताचा रंग कोणता आहोत ते बघणार आहोत. माणसाच्या रक्ताचा रंग, माणसाच्या रक्ताचा रंग कोणता असतो, लाल. त्यानंतर दुसरा प्रश्न, लालला काय म्हटले आहे? लालला काय म्हटले आहे, तर लालला पांढरा म्हटले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पांढरा. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण, 33वा प्रश्न. पदावली संबंधी प्रश्न आहे. बघाल, 24/2 थोडक्यात भागाकार दिलाय. अधिक 5 गुणिले किती म्हटलं इथे, 13. भागाकार, बेरीज, गुणाकार. सर्वप्रथम कंचभागुबे व नियमानुसार कोणती क्रिया करणार आहोत आपण, भागाकाराची. 24/2 किती आलाय, हा 12. अधिक हा 5 गुणिले किती आलाय, 13. आता या क्रियेमध्ये अधिक की गुणाकार, तर गुणाकाराची क्रिया सर्वप्रथम. हा 12 अधिक 13 5 65 आणि 65 आणि 12ची बेरीज घेतली असता उत्तर येत आहे 77. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. पुढचा प्रश्न बघा, वाशिम बरोबर जर अंकांचा हा गट असेल आणि सिटी बरोबर अंकांचा हा गट असेल. यापूर्वी आपण बघितलं होतं हे 1 2 3 4 5 6 अक्षरे 6, अंक सुद्धा किती आहेत, 6. अक्षर आणि अंक समान समान असतील तेव्हा आपल्याला इथे अल्फाबेटिकल ऑर्डर मधली जी लेटर्स आपण अरेंज करून घेतो, थोडक्यात अक्षर मालिकेची रचना, याची गरज भासत नाही किंवा लागतच नाही. कारण इथे एका अक्षरासाठी 1 अंक दिलेला असतो. डब्ल्यू साठी 3, ए साठी किती येणार आहे, 4 येणार आहे. याच पद्धतीने पुढे जर आपण गेलो तर एम साठी किती येणार आहे, 5. सिटी मधील सी साठी किती येतोय, 6. त्यानंतर आय जो होता यासाठी किती येतोय, 2. बघाल इथे हा आय, इथे 2, हा आय, इथे सुद्धा किती आहे, 2. आणि म्हणून मग मॅच या शब्दासाठी जर आपण बघायला गेलो तर MATCH, एम शेवटी, इथे शेवटी अंक होता 5. उत्तरात 5 कुठे आहे, येथे आहे आणि येथे आहे. म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय येणार नाही. त्यानंतर ए साठी कोणता अंक येणार आहे बघणार आहोत आपण. ए साठी येणार आहे 4, 5 आणि 4. टी साठी अंक किती येणार आहे तुमचा, शेवटून दुसरा किती येतोय, हा 9 येतोय. सो 5 4 9, 5 4 9 येथे दिला होता. उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. पुढील संख्या बघायची आवश्यकता नाहीये. बघा सी साठी इथे आपण बघून घेऊयात, तो आलाय 6 आणि एच जो होता त्याच्यासाठी शेवटून तिसरा किती आलाय, 8. उत्तर आलाय पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, 35वा प्रश्न. 9 25 प्रश्नचिन्ह पुन्हा प्रश्नचिन्ह आणि 121 ज्याचे वर्ग पाठ आहेत त्याला हा प्रश्न सोडवायला अगदी 2 ते 3 सेकंद पुरेशी असणार आहे. 9 कशाचा वर्ग आलाय मित्र, 3चा वर्ग. त्यानंतर किती आलाय, 5चा वर्ग. 3 आणि 5 विषम संख्या, पुढची विषम संख्या 7चा वर्ग, त्याच्या पुढची 9चा वर्ग आणि हा पुढे 11चा वर्ग. किती दिलाय, 121. त्यापैकी 9 दिलाय, 25 दिलाय. 7चा वर्ग किती येणार आहे मग, 49. 9चा वर्ग किती येणार आहे, 81 येणार आहे. उत्तर असणारे 49 आणि 81. पर्याय क्रमांक 2. क्रम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. पहिल्याच पर्यायात आपल्याला 81 आणि 49 दिलाय. जर हे उत्तर टिक केलं तर आपलं उत्तर चुकीचं असणार आहे. याचं उत्तर येत आहे 49 आणि 81 जे दिलंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल पुढचा प्रश्न 36वा. एका व्यासपीठावर 12 पाहुणे उभे होते. त्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील. हा प्रश्न आतापर्यंत जवळजवळ 2024च्या सर्वच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला आहे. यासारखाच प्रश्न, कधी पाहुणे तर कधी खेळाडू, या पद्धतीने हा प्रश्न असतो.
यासाठी सोल्युशन बघणार आहोत आपण. एकूण पाहुणे किती होते? 12 होते. हस्तांदोलने जर काढायची असतील आपल्याला, एकूण हस्तांदोलने, तर याचं सूत्र काय होतं? ते होतं n गुणिले n-1 छेदस्थानी 2. n म्हणजे एकूण पाहुणे, हे होते 12. येथे 12 किंमत टाकली गुणिले हा किती येणार आहे? 11/2. हा आलाय 6. 11×66. हस्तांदोलनांची संख्या असणार आहे 66. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न, 37वा प्रश्न. 49 नंतरची 17वी समसंख्या कोणती? तुम्हाला यासाठी मी ट्रिकी सांगेन. बघा, पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. 49 ही जी संख्या दिलेली होती ही एक विषम संख्या दिलेली होती. यानंतर मात्र 17वी विचारताना कोणती विचारलेली आहे? सम. दिलेली विषम, विचारलेली मात्र सम. जर असं असेल तर काय? बघा, पहिल्यांदा समजावून घेऊया. 49 ही एक विषम संख्या होती, त्यानंतर येणारी पहिली समसंख्या जर मी म्हटलो तर ती लगेचची संख्या येणार आहे. थोडक्यात 49 मध्ये मी किती मिसळलाय? 1 मिसळला की मला पहिली समसंख्या मिळते, ती असणार आहे 50. त्यानंतर पुढे किती संख्या? 17वी सांगितली होती, त्यातील ही पहिली झाली. अजून पुढे 16 संख्या मला मोजायच्या आहेत. किती? 16. तेव्हा मला मिळणार आहे ही 17वी समसंख्या. आणि म्हणून ही 17वी समसंख्या काढण्यासाठी मी काय करणार आहे? तर 16 वेळा दोन समसंख्यातील गुणाकार किती येतो? दोन समसंख्यांमधील फरकचा किती येतो? 2चा येतो. म्हणून असे 16 फरक जर म्हटलं तर 16 जुने किती? 32. आपल्याला या 50 मध्ये जर आपण ऍड केले तर 17वी समसंख्या जी येणार आहे ती 50 अधिक 32 किती येणार आहे? 82 येणार आहे. याची ट्रिक कुठली? तर बघा, जेव्हा तुम्हाला विचारलेली किंवा दिलेली असेल विषम संख्या आणि विचारलेली असेल समसंख्या, किंवा सम दिली असेल आणि विचारली असेल विषम संख्या, थोडक्यात जेव्हा असं असेल तेव्हा ती जेवढी म्हणजे जितवी समसंख्या सांगितली असेल, तुम्हाला इथे सांगितलेली आहे 17वी समसंख्या, तरी 17वी समसंख्या काढण्यासाठी मी हा 49 ऍज इट इज दिला, थोडक्यात विषम संख्या ऍज इट इज दिली, अधिक 17वी समसंख्या सांगितली होती म्हणून 17 गुणिले 2 घेतोय, त्यातून किती वजा करतोय मी? हा 1 वजा करतोय. सो आलाय 49, 17 दुने 34 वजा 1 जर घेतला आपण तर उत्तर आलाय किती? 33. आणि यांची बेरीज घेतली असता 9 आणि 3 किती आलाय? 12. ज्याला 1 उत्तर येणार आहे 82. हे आहे उत्तर ट्रिकनुसार. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर ठरत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, 38वा प्रश्न. ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे. मला उंचीचा क्रम लावावा लागणार आहे. मी इथे ए घेतला. ए हा बी पेक्षा काय होता? उंच होता. एम हा ए पेक्षा उंच आहे. हा एम जो आहे हा सुद्धा ए पेक्षा उंच आहे. जी हा एम पेक्षा उंच, जी हा पुन्हा एम पेक्षा उंच आलेला आहे. आणि वाय हा सर्वात उंच आहे. वाय हा सर्वात उंच आहे. ही माहिती आपल्याला दिली आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असणार आहे? कोण असणार आहे मध्यस्थानी? एम असणार आहे. पर्याय क्रमांक किती? 1. त्यानंतर बघतोय आपण 39वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद कोणते ते ओळखा. येथे आपल्याला ग्रहांची मालिका दिलेली आहे. बुध, बुध नंतर काय येतो मित्रांनो? शुक्र, शुक्रानंतर पृथ्वी, पृथ्वीनंतर येणारा क्रमानं जर ग्रह बघितला आपण तर ते उत्तर असणार आहे मंगळ ग्रह. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 40. आजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार येणार आहे? 24 दिवस उलटल्यानंतर पुढचा दिवस येतो, तो येतो 25वा दिवस. थोडक्यात या शुक्रवार नंतर आज नंतर 25 दिवस म्हणजे 25व्या दिवशी कोणता वार येणार आहे? यासाठी सोपा आहे सोल्युशन. एकूण दिवस किती रे? 25 दिवस. दर 7 दिवसांनी येणारा वार तोच असतो म्हणून याला मी 7ने भाग देतोय. 7 त्रिक किती आला? 21. उरले किती? 4 दिवस हे एक्स्ट्राचे झालेत आणि म्हणून जो वार होता हा 4 दिवसांनी पुढे जाणार आहे. शुक्रवार, शुक्रवार नंतर चौथा दिवस, शुक्रवार नंतर पहिला दिवस काय असणार आहे? शनिवार, त्यानंतर रविवार, त्यानंतर सोमवार आणि चौथा दिवस जो येणार आहे तो असणार आहे मंगळवार. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 मंगळवार. या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूयात आपण. अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे. श्रमिका आणि अमित, बघा अमित हा श्रमिकाचा काय आहे? भाऊ आहे. जर सुचिता ही श्रमिकाची बहीण आहे व नरेशची काय आहे? भाची आहे, तर अमित आणि नरेशचं नातं काय असेल हे विचारलेलं आपल्याला. मांडणी करूयात आपण याची. बघाल, अमित जो होता हा अमित जो आहे हा श्रमिकाचा कोण आहे? भाऊ आहे. ही श्रमिका
आणि या श्रमिकाचा भाऊ कोण मित्रांनो? अमित. बाण अमितकडे, श्रमिकाचा भाऊ अमित. सुचिता ही श्रमिकाची बहीण आहे. सुचिता जी आहे ही श्रमिकाची काय आहे? बहीण आहे. सुचिता श्रमिकाची बहीण व नरेशची कोण आहे? ती भाची आहे. म्हणजे ही सुचिता जी आहे ही नरेशची, नरेश जर म्हटलो मी इथे तर नरेशची ती कोण लागते मित्रांनो? भाची लागते आहे. नरेशची भाची कोण? सुचिता. याचा अर्थ सुचिताचा नरेश काय लागणार आहे? मामा लागणार आहे. हे तिघ जर भावंड असतील आणि नरेश जर त्यांचा मामा असेल, सुचिताचा मामा असेल, याचा अर्थ या तिघांचा तो मामा असणार आहे. तर अमित हा नरेशचा कोण असेल? सांगा मला. अमित जो असणार आहे तो नरेशचा कोण असणार आहे? भाचा. पर्याय क्रमांक किती? 2. जर प्रश्न असा विचारला असता की नरेश अमितचा कोण, तर नरेश अमितचा कोण लागला असता? मामा लागला असता. इथे प्रश्न नीट वाचायचा आहे. अमित हा नरेशचा कोण? पर्याय येणार आहे 2, भाचा. यानंतर बघतोय आपण 42वा प्रश्न. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास 4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. तर मेंढपाळांची संख्या किती येणार आहे? बघूयात आपण. समीकरण मांडणार आहोत इथे. मेंढपाळ एक्स मानलेत मी आणि एकूण मेंढ्या ज्या असणार आहेत या मेंढ्या किती मानल्यात मित्रांनो? मग 4x येणार आहेत, कारण प्रमाण होतं एकास 4. यावरून पहिल्यांदा मी यांची डोक्यांची संख्या काढणार आहे. डोके, एकूण डोके किती असणार आहेत? x अधिक 4x बरोबर किती येणार आहे? 5x डोके असणार आहेत. आणि यावरून यांच्या पायांची संख्या काढणार आहे मी. पायांची संख्या जर आपल्याला काढायची असेल, एकूण पायांची संख्या. मेंढपाळ x होते, एका मेंढपाळाला 2 पाय, या हिशोबाने एकूण पाय किती येणार आहेत? 2x. मेंढ्या किती होत्या? 4x. एका मेंढीला किती पाय असतात? 4. म्हणून 4 गुणिले 4, 4 चोक 16x. उत्तर किती येणार आहे? 16 2 18x. हे येणार आहे मेंढ्यांच्या आणि मेंढपाळांच्या पायांची संख्या. आता बघूयात आपण पुढचं समीकरण कसं बनवता येईल आपल्याला. त्यांच्या पायांची संख्या, त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा कितीने कमी आहे? 10ने कमी आहे. आणि म्हणून समीकरण काय तयार होणार आहे? तर यांच्या पायांची संख्या किती होती मित्रांनो? ती 18x होती. बरोबर. आपण काय घेणार आहोत? डोक्यांची संख्या त्याची 5 पट. हे 5x सॉरी त्याची किती सांगितली आपल्याला? 4 पट सांगितली ती. हा येणार आहे 4. याच्यापेक्षा कितीने कमी? तर 10ने कमी. आणि म्हणून हा येणार आहे तुमचा 18x बरोबर 4 पंचे 20x वजा किती आलाय? 10. 18x इकडे जर घेतला मी तर 20 मधून हे 18 गेले असता. उत्तर येत आहे 2x. हा वजा 10 इकडे येताना अधिक होणार आहे. x ची किंमत काढताना 10/2 घेतला तर उत्तर येत आहे 5. थोडक्यात मेंढपाळ जे असणारे यांची संख्या जी असणार आहे ते किती येणार आहे? 5 येणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा 43वा प्रश्न. विशाल पश्चिमेला 18 किलोमीटर गेला. हा विशाल होता. जर तो येथे उभा असेल, ठीक आहे, हा होता तुमचा विशाल. जर तो येथे उभा होता तर तो पश्चिमेला 18 किलोमीटर गेलाय. आकृती काढताना असे प्रश्न सोडत असताना तुम्ही जी आकृती काढणार आहे ती प्रमाणशीर असली पाहिजे. थोडक्यात 18 किलोमीटर साठी मी एक ठराविक अंतर घेणार आहे की तो पश्चिमेला किती गेलेला आहे? 18 किलोमीटर गेलेला आहे. हा नकाशाप्रमाणे हा उत्तर असेल तर पश्चिम, पूर्व आणि ही झाली दक्षिण. 18 किलोमीटर गेला. नंतर तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला. हा येथे आल्यानंतर दक्षिणेला म्हणजे खालच्या बाजूला आलाय. किती आला मित्रांनो? तो 11.5 किलोमीटर आलेला आहे. त्यानंतर पुन्हा पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला. पूर्वेला म्हणजे कोणत्या? या दिशेला. किती आलाय तो? 6.5 किलोमीटर. आता तो इथे थांबलेला आहे. नंतर उत्तरेला 11.5, उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला 11.5 म्हणजे बरोबर पॅरलली जेवढं अंतर हे होतं तेवढंच अंतर हे असणार आहे. तो या रेषेवर येऊन इथे थांबलेला आहे. तर तो आता मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असणार आहे? त्याचं मूळ ठिकाण स्टार्टिंग पॉइंट हा होता. हे अंतर होतं 18. आता हे 6.5 जर आपण म्हटलं तर हे अंतर जे येणार आहे वरचं ते सुद्धा किती येणार आहे? 6.5 किलोमीटर येणार आहे. मूळ ठिकाणाहून अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? यात 18 मधून हा 6.5 जो आहे हा वजा करावा लागेल. 10 5 गेला 5, चला 1, 18 7 गेलाय 1 आणि हा उरलाय 1. तो त्याच्या मूळ ठिकाणापासून 11.5 किलोमीटर एवढ्या अंतरावर असणार आहे. पर्याय क्रमांक किती? 4. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. एका षटकोनाकृती मैदानावर
मैदानाचा आकार कसा दिलाय? षटकोनी. 4 नाही, 5 नाही, किती? 6 कोण होणार आहेत? 6 बिंदू असणार आहेत. सर्व बाजूंवर मुलांना उभे करावयाचे आहे. या प्रत्येक बाजूवर मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 17 मुलं असणार आहेत. समान अंतरावर 17 मुलं असणार आहेत. तर एकूण मुले किती लागतील? बघाल, षटकोन मी पहिल्यांदा इथे काढतोय. षटकोन काढून घेऊयात आपण. 6 बिंदूंनी बद्ध असणारी ही आकृती. हा आहे तुमचा षटकोन. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी मुलं असणार आहेत, इथं एक मुलगा असेल, इथं असेल अजून एक मुलगा, इथे एक मुलगा असेल, इथे एक असेल, इथे एक असेल आणि इथे एक असेल. ठीक आहे. आता प्रत्येक बाजूवर समान अंतरावर किती मुलं सांगितली आहेत? 17. म्हणजेच हा एक आणि हा एक वगळता मध्ये किती मुलं असणार आहेत? 15. पुन्हा हा एक आणि हा एक वगळता मुलं किती असणार आहे मध्ये? 15. इथे असणार आहेत ही 15, यांच्या दरम्यान ही 15, यांच्या दरम्यान ही 15 आणि यांच्या दरम्यान ही 15. थोडक्यात 6 बिंदूंवर 6 मुलं जर म्हटली आपण तर ती आली एकूण 6 मुलं अधिक प्रत्येक बाजूवर 15. या हिशोबाने 6 बाजू होत्या. 15 गुणिले 6, 15 7 90. एकूण मुलांची संख्या असणार आहे 6 अधिक 90 बरोबर 96. त्या षटकोनात या बाजूंवर जर मुलं आपण मोजली या कंडिशन नुसार तर उत्तर येणार आहे 96. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, पुढीलपैकी इतरांशी न जुळणारा शब्द कोणता? कार, जीप, मोटरसायकल, विमान. पर्याय येणार आहे उत्तर किती येत आहे तुमचा? पर्याय क्रमांक 4. का? कारण विमान जे आहे ते आकाशात उडतं आणि बाकीचे आहेत या तीनही कार, जीप आणि मोटरसायकल या मात्र रस्त्यावर चालत असतात. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 1 जानेवारी 1970 रोजी स्थापन झालेल्या शाळेचा हिरक महोत्सव कधी साजरा होईल? हिरक महोत्सव म्हणजे किती? तर 60 वर्षानंतर हिरक महोत्सव साजरा केला जातो आणि म्हणून या 1970 मध्ये जर मी हे 7 मिसळले तर हा 0, 6 आणि 7 किती येतोय तुमचा? 13. चला 1. उत्तर किती येणार आहे इथे? 9 1 10 आणि पुन्हा चला 1 आलाय, हा 2 आलाय. 2030. पर्याय क्रमांक 3 हे असणार याचं उत्तर. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारे पद. पदाच्या गटाशी जुळणारे पद. जुळणारे पद शोधायचे आपल्याला. या पर्यायामधून आपल्याला ते निवडायचं आहे. बघाल, ही पदं दिली आहेत तुम्हाला. 2.1/4, 4.2/8. आता याला जर म्हटलं तर हा येतोय तुमचा 2.1/4. याच पद्धतीनं 4.2/8 जर म्हटलं तर याचा अर्थ किती होतो? 4. हा बेकबे बेचोक 8. थोडक्यात किती आलाय पुन्हा? 4.1/4 आणि ते सुद्धा 3.1/4 दिलाय. आपल्याला पद बघायची आहेत. येथे बघितलं तर 1/8 आलाय. येथे जर बघितलं तर हा 1 आणि हा 2 येतोय म्हणजे 6.1/2 येतोय. इथे 1/2 दिलेला आहे. इथे 4 1 4, 4 चोक 16. थोडक्यात 5.1/4 हे पद येथे जुळतंय. उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न बघाल. एका बॉक्समध्ये 45 विजेचे बल्ब आहेत, ज्यापैकी 20 सदोष आहेत. सदोष म्हणजे काय? जे चालतायत, जे चालू आहेत, जे चांगले आहेत, असे 20 सदोष आहेत ज्यात दोष नाहीयेत असे. जर बॉक्स मधून यादृच्छिकरित्या एक बल्ब निवडला जात असेल तर निवडलेला बल्ब हा सदोष असण्याची संभाव्यता किती येणार आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. एकूण बल्ब किती होती मित्रांनो? आपल्याला पुन्हा प्रोबॅबिलिटी काढायची आहे. इथे एकूण बल्ब किती होती? 45. त्यामुळे एक बल्ब जर उचलून काढायचा असेल तर 45 मधून 1 याची शक्यता किती असणार आहे? 45 असणार आहे. आता यातनं तो सदोष असावा. एकूण सदोष बल्ब किती होती? 20 होती. म्हटल्यावर निवडलेला बल्ब सदोष असण्यासाठी तो या 20 मधूनच निवडला गेला असला पाहिजे. म्हणजेच वर किती येणार आहे? अशा किती बाबी येणार आहेत? तर 20 बाबी येणार आहेत. संभाव्यता येणार आहे इथे 20 आणि हा 45. 5 चोक 20, 5 9 45. उत्तर येणार आहे 4/9. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. इथे 3 2 2 अंकमाला आलेली आहे. अंकमाला 3 2 2 3 8 आणि 35. इथे जरा नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल हा होता 3 गुणिले 1. उत्तर आलाय 3. त्यातनं वजा 1 केला तर 2 आलाय. 3 पासून हा 2. आता या 2 पासून हा 2 कसा झालाय? तर 2 गुणिले पुन्हा 2 घेतलाय. हा 2 घेऊन गुणिले किती घेतलाय? 2. आलाय 4. वजा 2 केला तर उत्तर किती आलाय? 2 आलाय. आता या 2 पासून पुन्हा 3 मिळवायचा असेल तर हा जो 2 आलेला होता याला कितीने गुणलाय मी? 3 बेत्रिक किती आलाय? 6. पुन्हा यातनं 3 वजा केले तर उत्तर किती येत आहे तुमचं? 3 येत आहे. आता पुन्हा या 3 पासून 3ला कितीने गुणणार मग आपण? 4ने. 3 चोक किती आला? 12. वजा पुन्हा किती घेणार? हा 4. उत्तर येणार आहे 8. बघा 3 पासून हा 8 आलाय. 8 पासून 35 कडे जायचं असेल तर 8 गुणिले 1 2 3 4 नंतर किती येणार आहे? 5. 8 पंचे 40.
1 2 3 4 वजा किती करणार आहोत? 5 करणार आहोत. उत्तर किती आलंय? 35. म्हणून पुढची संख्या जर घेतली आपण तर 35 गुणिले किती येतोय हा? 6. 35 गुणिले 6 जर म्हटलो आपण उत्तर आलंय 210. यातनं 1 2 3 4 5 क्रमाने 6 वजा केला तर उत्तर येणार आहे 204, जे की येतंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. सो हा होता 49 आणि पुढचा प्रश्न आहे तुमचा 50वा प्रश्न. या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी काढण्यासाठी दिलेल्या संख्या या क्रमागत नसून रँडमली दिलेल्या आहेत, म्हणून सरासरी काढण्यासाठी यांची बेरीज घेणं क्रमप्राप्त आहे. आपण बेरीज घेणार आहोत. सरासरी काढण्याचं सूत्र काय होतं मित्रांनो? तर सरासरी बरोबर या दिलेल्या संख्यांची काय घेत असतो आपण? बेरीज. संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. संख्यांची बेरीज घेण्यासाठी पहिल्यांदा मी बेरीज घेतो याची. 55 अधिक 69 अधिक 87 अधिक 26 हा 14 आणि हा 55. एकूण संख्या किती दिल्या? 6 दिल्यात तुम्हाला. सो 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 7 किती आले? 22, 22 आणि 9 31, 31 आणि 5 किती आले? 36. चला 3, 5 आणि 3 8, 9 10 11, 11 आणि 8 19, 19 आणि 6 25 आणि 5 किती आले? 30 आले. सो एकूण बेरीज जी आली ती तुमची ती आली आहे 306. एकूण संख्या 6 होत्या. 6 ने भाग दिला असता 6 पंचे 30, 6 एक 6. उत्तर येणार आहे 51, जे दिलंय पर्याय क्रमांक 3 मध्ये होते. ठीक आहे. सो हा जो पेपर आता आपण बघितलेला आहे हा पेपर होता वाशिमचा पेपर आणि यामध्ये एकूण प्रश्न होती 50. बघा ही प्रश्न सोडवत असताना आपण अतिशय हळूवारपणे विस्तृतपणे मी तुम्हाला सोडून देतोय. रिझन आहे याच्या मागे की तुम्हाला ही सगळी प्रश्न व्यवस्थित समजावी, याचं विश्लेषण व्यवस्थित व्हावं. ठीक आहे. ही प्रश्नपत्रिका जर बघितली तर ही 50 प्रश्न सोडवण्यासाठी 40 ते 45 किंवा जास्तीत जास्त 50 मिनिटं पुरेशी होती. आपल्या वेळेचं नियोजन आपण तसंच बघणार आहोत. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगणार आहात. आमचा प्रयत्न नेहमी असतो की तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं हे शिकवलं जावं. तर परत भेटूयात पुढच्या जिल्ह्याची एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. तोवर धन्यवाद.